नमस्कार, मी प्रभाकर सुरेश मजगे। हे काही दिवसापूर्वी मला माझ्या मित्रांनी आखाती देशामधून एक खजूर आणली होती। त्यांनी ती खजूर मला एक पाव किलो खजूर दिली होती। तर ती खजूर खूपच छान होती, म्हणजे क्वालिटी पण त्या खजूरची। त्याबद्दल मग मी काय केलं, ती खजुराचे 2 आठवड्याचे बिया असते ते माझ्या घरातल्या कुंडीमध्ये लावलं। मग काही दिवसांनी पाणी टाकत गेल्यानंतर ते बियाचं रोपामध्ये रूपांतर झालं। आता हे जवळपास 2-1 वर्षाचं खजुराचं रोप असेल। ते मग मी कुणाला द्यावं असं मला प्रश्न पडला। मग त्यावेळेस आमच्या गल्लीतीलच शेजारी भूमिपुत्र वाघ जे समाज विकास संस्था या माध्यमातून त्यांनी जवळपास बरेच असंख्य अशा वृक्षाची लागवड केलेली आहे। रस्त्याला म्हणा, त्यांच्या शेतात म्हणा, आजूबाजूला जिथं मोकळी जागा असेल त्या ठिकाणी त्यांनी वड, पिंपळ अशा बहुसंख्य प्रकारच्या झाडाची लागवड केली आहे। मग मला असा प्रश्न पडला की हे झाड आपण अशा व्यक्तीला द्यावं जेणेकरून त्यांच्याजवळ त्याचं संगोपन होईल। त्याच्यासाठी मी आज हे खजुराचं झाड मी सरांच्या सुपूर्द करत आहे। धन्यवाद सर। खरं तर अशी सुद्धा माणसं वृक्षप्रेमी होऊ शकतात, सहवासाचा भाग आहे। आज मजगे सरांनी 6-7 दिवसापूर्वी सांगितलं, सर मी तुमच्यासाठी खास झाड लावलंय आणि हे घेऊन जा, लावा। अजून माझ्याकडे काही जो रोपं तयार झाली तर नक्की तुम्हाला देईल। आज मजगे सरांनी मला रोप दिलेला आहे, त्याचा मी स्वीकार करतो आहे। खरं तर झाडाचा महोत्सव त्या पृथ्वीतलावरती त्या भारत मातेच्या उदरामध्ये वाढला पाहिजे, मोठा व्हायला पाहिजे। झाड आहे तर सावली आहे, फळ आहे, ऑक्सिजन आहे। आणि झाड अशी एक गोष्ट आहे जी फक्त देण्यासाठी अविरात्र उभी असते। आणि असं खजुराचं झाड जे कैलासवासी मधुकर धस प्रशिक्षण केंद्रामध्ये असं एकही झाड नाही साहेब, जे तुम्ही पहिलं मला झाड देत आहात। आणि ह्या झाडाचं संगोपन करणं आणि तुमची आठवण, माझ्या मित्राची आठवण जतन करणं माझा धर्म स्वीकारेल। ते आमच्यासाठी खूप मोठी धन्यवादाची गोष्ट आहे। तुम्ही हे झाड स्वीकारून त्याचं योग्य पद्धतीने संगोपन करता हीच अपेक्षा। धन्यवाद, थँक्यू।